सर काढतात सर गणेश सर घ्या आहे ना नाही 10 15 सेकंड संत नामदेवांनी आपल्याला दिलेला आहे आणि सकल संतांचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं की माणसाला माणूस म्हणून जगण्याचा जो सर्वार्थानं अधिकार आहे तो आपल्या संत परंपरेनं दिलेला आहे. आणि मग जर ही संत परंपरा या ठिकाणी आपल्याला माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देत असेल, स्त्री पुरुष हा भेदाभेद या ठिकाणी जर मिटवत असेल, स्पृश्यास्पृश्य हा भेद जर यापासून बाजूला करत असेल, तर आज जो मानवाधिकार दिन साजरा होतो आहे तर तो 75 सालापासून नाही, तर तो माझं मत आहे की तो 750 वर्षापूर्वीच याची मुहूर्तमेढ रोवली गेलेली आहे. आणि जर आजही जर त्याची जागृती करावा लागत असेल तर कुठेतरी सगळ्या समाजाने सजग झालं पाहिजे, आपल्या आजूबाजूला या निमित्तानं जनजागृती केली पाहिजे असंच मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं. आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित झाला. PI साहेब वेळात वेळ काढून दुसऱ्यांदा या कार्यक्रमासाठी जागतिकीकरणामधील सप्त्यामध्ये दिव्यांग सप्त्यामध्ये या ठिकाणी आले, त्यांचं मी शाळेच्या आणि संस्थेच्या वतीने मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर नाशिकवरून आलेले सगळी जी सोशल जस्टिसची जी टीम आहे त्या संपूर्ण टीमचं, येवल्याच्या टीमचं सुद्धा मी मनापासून शाळेच्या वतीने आभार व्यक्त करतो. मुलांना यानंतर त्यांनी छान असं गोड जेवण दिलेलं आहे साहेब, त्यांच्याच हातून ते मुलांना जेवण देखील देणार आहे. मी आपल्या परवानगीनं हा कार्यक्रम संपला असं या ठिकाणी जाहीर करतो. मनापासून सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद. त्याचं प्रमुख केंद्र आहे. तर प्रत्येकाला मानवी हक्क भेटतातच, याची आता या गेल्या 75 वर्षांमध्ये कोणी शाश्वती घेतलेली नाही. अजूनही असे बरेचसे देश आहेत की जिथं मानवी हक्कांचं नको त्याप्रमाणे नको त्या ठिकाणी उल्लंघन होत असतं. लहान मुलांपासून म्हाताऱ्या वयस्कर माणसांपर्यंत त्यांचे हक्क त्यांच्यापासून हिरावून घेतले जातात. लहान मुलांना शिक्षणापासून त्यांच्या मातापित्यांपासून लांब राहावं लागतं आणि जे वयस्कर लोक आहेत त्यांना वैद्यकीय सुविधांपासून दुर्लक्षित राहावं लागतं. तर ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्यांचे मानवी हक्क त्यांच्यापासून हिराव घेतले जातात. जो मानव जन्माला आलेला आहे त्याला जगण्यासाठीचे पूर्ण अधिकार आहेत. आणि ही जी दिव्यांग शाळा आहे या दिव्यांग शाळेने आपल्यासारख्या दिव्यांग मुलांना हा जगण्याचा अधिकार प्रदान केलेला आहे. आपण